नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी मिसळ। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे मटकी, मोड आलेली, हिंग, कांदा, तेल, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, पांढरे तीळ, आलं, लसूण, जिरे, मोहरी, मीठ, हळद, कांदा लसूण मसाला। प्रथम एका कढईमध्ये पांढरे तीळ 5-6 चमचे छोटे ते आहेत ते भाजून घ्यायचं। तीळ भाजून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचे ते। नंतर किसलेले सुके खोबरे भाजून घ्यायचे आहे। हे भाजलेले होते पण पुन्हा थोडेसे भाजून घेत आहे। बारीक गॅसवरती तीळ आणि सुके खोबरे भाजून घ्यायचे। आणि त्याच कढईमध्ये मटकी मोड आलेली जी आहे आपण ह्या मिसळसाठी जे वापरणार आहोत ती त्याच कढईमध्ये घालून भाजून घ्यायची आहे। बारीक गॅसवरतीच मटकी भाजून घ्यायची आहे। मटकी आधी एक दिवस भिजत ठेवायची आणि त्याला मोड आणून घ्यायचे। उन्हाळ्यामध्ये लवकर मोड येतात, पावसाळ्यामध्ये जरा 1-2 दिवस लागतात चांगले मोड येण्यासाठी। कपड्यामध्ये ते भिजवलेली मटकी बांधून ठेवायची म्हणजे त्याला चांगले मोड येतात। आता तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। तीळ वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि ते वाटून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने केलेली ही मिसळ झटपट होते, जास्त वेळ लागत नाही। सुके खोबरे वाटून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये एक 4-5 तुकडे आल्याचे, 8-9 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत। कोथिंबीर आणि थोडेसे पाणी घालायचं आणि आता ही आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता वाटून झालेला आहे सगळा मसाला। आता दुसरी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल घालायचे आहे। त्याच्यामध्ये तेल जरासं जास्त घालायचं, त्याला कट आला पाहिजे। तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, बारीक कापलेला कांदा, 2 बारीक कापलेले कांदे घालायचे त्याच्यामध्ये, कढीपत्ता, हिंग घालायचा 1/2 चमचा आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा एक बारीक कापून। हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाटलेला आता आपल्याला मसाला घालायचा आहे। तो मसाला सगळा घालायचा ह्याच्यामध्ये आणि यात मसाला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। अशा तऱ्हेने ही जी आपण मिसळ करतो घरामध्ये ती झटपट होते। ही कोल्हापुरी पद्धतीची मिसळ आहे। बाहेर ज्यावेळी हॉटेलमध्ये वगैरे होतात त्यावेळी ते सेपरेट
मटकी शिजवून घेतात, बटाटे शिजवून घेतात, हे सगळं सेपरेट सेपरेट केलं जातं, त्याचा कट वेगळा केला जातो. पण घरात आपण हे सगळं एकत्र करायचं, ह्याचं टेस्टही खूप छान येते. मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि 4 ते 5 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आणि आता आपण जी परतून घेतलेली होती मटकी ती घालायची आहे. आता मटकी ह्या मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची. ह्या मसाल्यामध्येच ही मटकी शिजवून घेतल्यामुळे त्या मटकीला सुद्धा एक मसाल्याची छान टेस्ट येते. ज्यावेळी आपण नुसती हळद किंवा मीठ घालून शिजवून सेपरेट घेतो, हा कट वेगळा केला जातो, तर त्या मटकीला ती टेस्ट येत नाही. पण ज्यावेळी आपण ह्या मसाल्यातच ही मटकी शिजवतो त्यावेळेला ह्या मिसळला एक वेगळीच टेस्ट येते. आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता यामध्ये मीठ घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा. आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. मटकी शिजली आहे काय बघायचं एकदा. मटकी शिजली की आपली मिसळ तयार झाली. आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि आपल्याला मिसळ सर्व करायची आहे. तर डिशमध्ये प्रथम मटकी त्यातली थोडी घालायची आणि त्यावरती वरचा कट घालायचा आहे. डिशमध्ये हे सगळं घालून झाल्यानंतर त्याच्यावरती फरसाण, शेव, कांदा हे घालायचं आहे आणि ब्रेडचे स्लाइस किंवा लादी पाव जे तुम्हाला आवडत असेल त्याच्याबरोबरही सर्व करायची आहे. अशा तऱ्हेने ही झटपट तयार होते कोल्हापुरी मिसळ. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व सुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.